राज्य सरकारच्या गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणजेच GPR उपक्रमांतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी। त्याचप्रमाणे प्रत्येक सेवेचा नव्यानं आढावा घेऊन कागदपत्रांची संख्या कमी करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। मुंबईत आयोजित GPRच्या तिसऱ्या टप्प्याच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते। महाराष्ट्राची सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्र या 2 प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। डेटा ॲनालिटिक्सच्या वापरामुळे प्रशासनातील उत्तरदायित्व अधिक प्रभावी होत असून गैरव्यवहार रोखणं, शासनाच्या निधीची बचत करणं आणि सेवा वितरणात पारदर्शकता वाढवणं शक्य होतं असं त्यांनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादमुक्त भागांमध्ये पोलीस दादालोरा खिडकीचं सेतू केंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्याचं सांगत या भागांमध्ये सर्व शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्यानं होत असलेल्या